तेवढ्यात पिंपळाच्या मागच्या बाजूनी ज्ञानोबरायांनी निवृत्तीला पाहिलं. शांत बसला होता, धीरगंभीर, डोळ्यात पाणी नाही, असा कठीण बसला होता. मग ज्ञानोबराय जवळ गेले, समोराचे चालत गेले. ज्ञानोबरायांनी असा नमस्कार केला. श्री ज्ञानदेवे जोडून या कर, बोलो तो उत्तर स्वामी संगे. पाळिले पोशिले चालिविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राया. तू माझं पालन केलं, माझं पोषण केलं. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. दादा, एखादी तुझी आज्ञा मी पाळली नसेल तर मला माफ कर. दादा, पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा. स्वामीचे योगे झालो स्वरूपाकार, उतरलो पार माया नदी. ही माया नदी मी पार पडलो ना दादा, हे तुझ्यामुळे झालं. पण तू शांत बसू नको, तू एकदा बोल माझ्याशी. चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाह्या वाटी. काल्याचा प्रसाद झाला, लाह्या वाटून झाल्या, सगळं जिथल्या तिथे झालं. आता तीर्थयात्रा झाल्या, अमृतानुभव ग्रंथ झाला, ज्ञानेश्वरी झालं, सगळं झालं. आपल्याला सगळं पुन्हा धर्मामध्ये घेतलं गेलं. सर्व आपण संत झालो, सर्व महाराष्ट्र जगाने आपल्याला स्वीकारलं, संपूर्ण हिंदुस्थानाने आपल्याला स्वीकारलं. तीर्थयात्रा करून आली. आणि मग ज्ञानोबरायांनी ठरवलं, आता कार्य संपलं, वेळ संपल्यानंतर थांबू नये. बरं का, कुठल्या गोष्टीला लिमिटेड असतं. आता ऐकण्याची कॅपॅसिटी किती, 45 मिनिटं, तरी तुम्ही 2.5 तास ऐकता. हे काय साधं आहे का? म्हणून का मी 4 तास ऐकतात म्हणून ऐकतच जायचं का? वेळेत थांबायचं, वेळेतच सोडतो तुम्हाला. तेव्हा ज्ञानोबराय मंदिरात आले. सगळे मंदिरात पांडुरंगाच्या आल्या, चरणावर मस्तक ठेवलं. बाप्पा प्रसन्न झाले. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तूच होसी, परी समाधी मजपासी देईल देवा. देवाने विचारलं, सगळं तीर्थयात्रा झाल्या, काय पाहिजे तुम्हाला, बोला, तुमच्यावर मी प्रसन्न आहे. ज्ञानोबराय म्हणले, देवा तू जर प्रसन्न असशील तर माझं एक समाधान करशील. समाधान तूच होसी, परी समाधी हे तुझं पासी घेईन देवा. आता मला एकच दे देवा, सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, आता मला समाधी तुझ्याजवळ दे. नलगे मज मुक्ती, नलगे मज भुक्ती, तुझ्या चरणी आरती थोर आती. विठोजी म्हणे ज्ञानदेवा, ज्ञान सागरा ज्ञान भवा, वचनसी विसावा झाला मज. ऐक ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परी पुससी जे आरती ते कळील महिमान. बाळा, तू समाधी मागतो ते ठीक आहे, पण ज्ञानोबरायांनी पहिली समाधी जी मागितली ती पण आळंदीला नव्हती. माऊलींना समाधी घ्यायची होती, ज्ञानोबरायांना समाधी घ्यायची होती पंढरपूरच्या रावळामध्ये, जी भानुदास महाराजांची समाधी आता सापडली बघा. तशी समाधी ज्ञानोबरायांना पांडुरंगाच्या जवळ त्यांनी प्रार्थना केली पांडुरंगाला. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तूच होसी, परी समाधी तुझ पासी घेईन देवा. तुझ्याजवळ मी समाधी घेणार. हे ऐकलं निवृत्तीनाथांनी, हे ऐकलं नामदेव महाराजांनी, हे ऐकलं मुक्ताने. म्हणले, काय समाधी मागतोस, आमचा कंटाळा आलास? म्हणले, नाही दादा, आता वेळ संपली. निवृत्तीनाथ म्हणाले, मोठा तू का मी? मोठा झाला, शहाणा झालास तू, अगोदर समाधी घेणार, आधी मी समाधी घेणार. ते म्हटले, नाही दादा, तू समाधी जर घेतली ना, आई लहानपणी टाकून गेली, बाप टाकून गेला, आणि तू जर टाकून गेला तर दुःख सहन नाही होणार. तू मला निरोप दे. निवृत्तीनाथ म्हणाले, हे नाही जमणार. मग नामदेवरायांनी पांडुरंगाच्या दोन्ही खांद्यावर 2 झेंडूची फुलं ठेवली. म्हणजे पांडुरंगाच्या उजव्या बाजूचं जर फुल पडलं तर पांडुरंगाची इच्छा आहे ज्ञानाने समाधी घ्यावी, डाव्या बाजूचं जर पडलं तर निवृत्तीने समाधी घ्यावी. नेमकी उजव्या बाजूचंच फुल पडलं.
निवृत्तीनाथ तिथं शांत झाले, बोलायचे बंद झाले. बोललेच नाही निवृत्तीनाथ, समाधीपर्यंत बोलले नाही. सगळे भयान शांतता झाली. आणि मग देव म्हणाले, नाराज होऊ नका ज्ञानदेवा, तुम्हाला समाधी पाहिजे पंढरपूरला, तुमची इच्छा आम्ही नाही पुरी करू शकलो, कारण तुमचं समाधी स्थान मूळ अलंकापुरामध्ये आहे. आणि अनेक वेळा तू तिथं समाधी घेतलेल्या आहे, अनेक अवतारात घेतलेल्या आहे, तुला तिथंच जावं लागेल. पण ज्ञानोबराय म्हणतात, माझी इच्छा अपुरी. इच्छा अपुरी नाही होणार, इच्छा पूर्ण होणार. काय होईल माहिती का? तुला मी वचन देतो. काय वचन देतो? कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा राहील. कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी, दुसरी कृष्ण पक्षी तुझ निर्धारसी धिदली असे. बाळा, शुद्ध एकादशीला माझी यात्रा भरेल आणि वद्य एकादशीला तुझी यात्रा भरेल, असं वचन मी तुला देतो. शुद्ध एकादशीला भाविक माझ्याकडे येतील, पण वद्य एकादशीला भाविकही तुझ्याकडे येतील आणि मी तुझ्याकडे येईल. मी स्वतः पंढरपूर सोडील आणि मग मी तिकडे येईन. आणि मग तो दिवस कुठला? महाउत्सव त्रयोदशी केला या ज्ञानदेवासी, मग नामा म्हणे विठोबासी चरण धरोनिया. मग ज्ञाना समाधी सुख धिदले देवा, ज्ञानांजन समाधी ठेवा, अजान वृक्ष विज ओलावा. या ज्ञानदेवाची समाधीचा दिवस ठरला. कार्तिक वद्य त्रयोदशी हा दिवस ठरला. एकादशीला देव स्वतः पंढरपूरला येईल, म्हणून पंढरपूरचा पोहा आला अलंकापुरी. पंढरपूरचा पंढरीनाथ स्वतः अलंकापुरामध्ये आला. सगळ्यांना कळालं का ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधुजन, पांडुरंग संगे वैष्णवांचे भार, दिंड्या हे बाहेर दिगला, पताकांचे भार धिदाले बाहेर, भेटती ऋषीश्वर पांडुरंगा, सोपानाने मग केला नमस्कार, उतरले पार पांडुरंगे. देव म्हणाले, मी स्वतः तुला समाधी द्यायला येईल. आणि एकदाच नाही येणार बाबा, युगानुयुगे वद्य एकादशीला शुद्ध एकादशीला माझी यात्रा भरेन आणि शुद्ध एकादशीला तुझी यात्रा भरेन. कार्तिकीला माझी यात्रा शुद्ध एकादशीला होईल आणि वद्य एकादशीला तुझ्या अलंकापुरामध्ये मी 5 दिवस मुक्काम करीन. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी इतक्या दिवस मी तिथं थांबेन. देवाने वचन दिलं. आणि मग ज्ञानोबराय म्हणाले, मग मला चालेल. म्हणले, मग ठीक आहे, चला पंढरपुराहून. आता सगळी मंडळी आळंदीला आली. कधी आली? नवमीला आली. कार्तिक वद्य नवमीला सगळा समाज घेऊन ज्ञानोबराया थोरल्या पादुका जिथं मोठं मंदिर आता होत आहे तिथं येऊन त्यांनी मुक्काम केला. आणि मग आळंदीकर त्यांच्या स्वागताला दशमीला आले. अख्खी आळंदी, कुणी ओवाळ्यासाठी आरत्या, ताटं, सुगंध द्रव्ययुक्त सगळ्या वस्तू घेऊन, त्यांना म्हणेल ती लागेन वस्त्र, म्हणेल तेवढे हार, रस्त्यावर त्यांना फुलांचे सडे अंथरले. ज्ञानोबराय आळंदीत आले म्हणून. मग आळंदीमध्ये ज्ञानोबरायांनी दशमीला प्रवेश केला. दशमीला अर्धभुक्त राहिले, रात्री जेवले नाही, सकाळी जेवण केलं. आल्याड पल्याड पताकांचे भार, मध्ये मनोहर इंद्रायणी, पिवळ्या पारव्या हिरव्या निळसर झाल्या लकलकीत, सर्पाकार दंड तारांगणावती, पताका त्रिगोणी दाटताती, नामा म्हणे पताकांचे भार, केवढे भार थोर ज्ञानोबाचे. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. असं करता करता ज्ञानोबा दशमीला आळंदीमध्ये प्रवेश केला. एकादशी सुरू झाली. एकादशीला सकाळी ज्ञानोबाचं कीर्तन झालं आणि सगळ्या आठवणी दाटून आल्या. संध्याकाळी नामदेव महाराजांचं कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी आली. द्वादशीला कानोपाठकांचं कीर्तन झालं. पण त्या दिवशी द्वादशी आणि त्रयोदशी एकाच दिवशी आली होती. म्हणून सगळे म्हणाले, आता माऊलींना स्नानाला घ्या. सगळ्यांनी माऊलींना इंद्रायणीच्या काठावर स्नानाला आणलं, स्नान घातलं. गोरा कुंभारांनी वस्त्र आणली, सावता महाराजांनी हार आणले.
सगळ्यांनी अनेक पुष्पवर्षाव, कोणी मोत्यांचे हार, कोणी सोन्यांचे हार, माऊलींना सुंदर असं सुती सोहळं नेसवलं, अंगावर उपरणं टाकलं, मस्त फेटा बांधला, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा, अनेक फुलांच्या माळा माऊलींना अर्पण करण्यात आला. माऊलींची नगर प्रदक्षिणा सुरू झाली. नगर प्रदक्षिणा झाली आणि मग म्हणले आता कालची एकादशी सोडायची, म्हणून सगळ्यांनी स्वयंपाक तयार होता आणि वाढायला सुरुवात केली. सगळ्या पंक्ती बसल्या. स्वतः सोहळ्याने हरी पांडुरंग स्वतः त्यांना वाढू लागला आणि वाढत असताना आता तेवढ्यात सगळे बसले जेवायला. पण रुक्मिणी म्हणाली आता करा सुरुवात. तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात, निवृत्ती दादाला म्हणावं तू जेवायला सुरुवात कर. निवृत्ती ज्ञानाक पाहत होता, ज्ञाना सोपानाक पाहत होता आणि हे दोघंही निवृत्तीनाथाक पाहत होते. निवृत्ती काहीच बोलत नव्हता. आणि तेवढ्यात ज्ञानोबराय उठले, म्हणले दादा तू जर जेवला नाही तर आम्ही कसं जेवायचं. स्वतः निवृत्तीनाथाने घास उचलला, माऊलींना भरवला. माऊलींनी घास उचलला, निवृत्तीनाथाला भरवला. आणि हा प्रसंग पाहिल्यानंतर विठ्ठल रडला. देव स्वतः पंढरीनाथाच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा रुक्मिणी म्हणते तुम्ही का रडता. देव म्हणती रुक्मिणी हाच योगी देखला नैनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो या सृष्टी निहाळी, जो वाहत येईल टाळी वैकुंठ बोवणासी. जो करील याची यात्रा तो तारील सकल गोत्रा, सकल कुल पवित्रा याचे दर्शने होती. अलंकापुर शिवपीठ येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथे पै. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले हणसी, इंद्राणी इंद्रिशी पंचक्रोशी पासोनी. येथे वनवल्य वृक्षी देव येऊन होती पक्षी, हे नित्य असे साक्षी हस्ती नासती उदकी. एवढं ऐकल्यानंतर रुक्मिणी म्हणते तुम्ही ज्ञानाला मोठं करताय, ज्ञाना मोठाच आहे, पण तुम्ही ज्ञानोबाला एवढं का रडता. तर या भावांचं प्रेम पाहिल्यानंतर देवा तुझे डोळे भरून आले. अनेक ऋषींनी समाध्या घेतल्या, पांडुरंगा तुझ्या डोळ्यात कधी पाणी नाही पाहिलं, पण 21 वर्षाचा मुलगा समाधी घेताना तुझे डोळे भरून आले देवा. नवल पाहिलं मी आज. का नवल पाहिलं, पण या नवलाचा थोरपणा मी ज्ञानाला नाही देणार. हा थोरपणा मी ज्ञानाला नाही देणार. तेव्हा रुक्मिणी म्हणते ऐसे सांगता हरीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले. प्रत्यक्षात जगाचा नायक ज्याच्यासाठी रडला, अशा महात्म्याला जिने जन्माला घातलं, ती आई किती श्रेष्ठ, ती रुक्मिणी माता किती श्रेष्ठ, तो बाप किती श्रेष्ठ. असा मुलगा जन्माला घातला का देवही त्याच्या समाधीच्या वेळेला रडला. तेव्हा रुक्मिणी म्हणते घ्या बाळांना जेवून. मग सोपानाने मुक्ताला भरवलं, मुक्ताने सोपानाला भरवलं आणि मग रुक्मिणी मातेने मुक्ताला जवळ घेतलं आणि मग मुक्ता रडू लागली. म्हणली आई, कधी आई टाकून गेली हे माहितीच नाही, बाप कधी टाकून गेला कळलंच नाही, पण जशी आई गेली बाप गेला त्यांचा चेहरा आठवत नाही. पण माझ्या पुढे एकच चेहरा आठवतो केस विंचरताना, माझा ज्ञाना म्हणजे आई, माझा ज्ञाना म्हणजे बाप, भाऊ म्हणजे माझा सोपान. ज्ञानोबा माधुकरीला जायचा तर दिवसभर सोपाना मला सोडून कुठे गेला नाही, माझ्या जवळ बसायचा. मी हट्ट करायची, मला मांडीवर घ्यायचा, मला कुरवाळायचा, मला जवळ घ्यायचा, मुके घ्यायचा, सांगायचा येईन दादा आल्यावर खायला मिळेल, दादा आल्यावर खायला मिळेल. मग ज्ञानोबा यायचा, मग माधुकरीशी जायची, कच्चं मच्चं आम्ही खायचो. पण पहिलं कसं झालंय, फक्त ज्ञाना पहिला खाऊन बघायचा आणि मग मला खाऊ घालायचा. माझी आई होता ज्ञानदादा, माझा बाप होता ज्ञानदादा. त्याचं प्रेम रडवतं आई. त्याला सांग ना आई, त्याला म्हणा नको घेऊ समाधी, तू नको घेऊ समाधी, ऐक ना, तुझं थोडं वय, आत्ता शिक 21 वर्ष झाले, आत्ता शिक 21 वर्ष 5 महिने 3 दिवसाचं वय, पूर्ण 22 वर्षाचा सुद्धा झाला नाही, त्याला सांग ना आई. रुक्मिणी सुद्धा शांत झाली. ती म्हणाली बाळा, जे आहे त्याला कोणी टाळू शकत नाही, ही ज्ञानाची इच्छा आहे, तुम्ही ऐका.
डोळ्यात पाणी आणू नका, चला वेळ होईल. आणि मग ज्ञानोबरायांना सगळे सांगतात, चला आता वेळ होईल, कसं बसं असा कडू घास खावा. असं सगळ्यांनी भोजनं केली. अर्ध्या पत्रवळी तशाच उष्ट्या राहिल्या. लोकांनी त्याची पानं गुंडाळली आणि इंद्रायणीमध्ये झोकून दिली. आणि मग पुन्हा त्रयोदशीचा माध्यान्हाची वेळ संपली, त्रयोदशी सुरू झाली. आणि मग महाउत्सव त्रयोदशी केला ज्ञानदेवासी. आणि मग उठविला शिवाचा ढवळा नंदी आणि उघडली शिळा विवराची. उठवला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. आसन आणि ध्वनी मृगछार पाहती ऋषीश्वर ओसंडोनी. नामा म्हणे देवा पुरातन स्थान, ऐसे नारायण दाखविले. नारा विठा गोंदा महादा, नामदेवरायाच्या 4 मुलं त्या विवरामध्ये उतरली. ती जागा त्यांनी स्वच्छ केली. तिथे एक त्यांनी भला मोठा पाट, लाकडी पाट मांडला. त्याच्यावर बिल्वपत्र अंथरले, दुर्वांकूर अंथरले, त्याच्यावर फुलांची सेज केली. त्याच्यावर एक धुतवस्त्र स्वच्छ टाकलं. दोन्ही बाजूला 2 पितळी समया प्रज्वलित केल्या. आणि मग स्वच्छ समाधी झाल्यानंतर ही मुलं बाहेर आली. आणि मग देव म्हणायला लागले, चला आता देव म्हणे ऐसे आठवाल कोठवरी, होईल उशीर समाधीसी. निरंजन समाधी निरंजन तुम्हासी. आता ही समाधी तुम्हाला निरंजन आहे, म्हणून आता निघा. आणि मग निवृत्तीनाथ, ज्ञानोबराया, सोपाना, मुक्ताई समाधी विवराकडे निघाले. तेव्हा निवृत्ती, सोपान, मुक्ताई धाकटी, धरली कंठी पांडुरंगे. मुक्ताला, सोपानाला देवाने असं जवळ धरलं. कळवळली मने करती दीर्घध्वनी, आठवती मनी ज्ञानदेव. विकळ झाले चित्त संत ये दुष्यंत, नामा तेथ विकळ होत असे. नामदेवराय म्हणतात, सोपानाला, मुक्ताला देवाने असं जवळ कंठाजवळ धरलं. आणि मग असं करता करता पुढे चालू लागले. आणि मग समाधी विवरापर्यंत आले. आणि ज्ञानोबरायांनी सगळ्यांना एकवार असा नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर एक प्रत्येकांना, मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींना तो नमस्कार करत होता. आळंदीकर ब्राह्मणांना नमस्कार करत होता. मुग्दल शास्त्रीला नमस्कार करत होता. इसोबा चाटीला नमस्कार करत होता. आणि तेवढ्यात ज्ञानोबाचं लक्ष निवृत्तीरायाकडे गेलं. पिंपळाच्या पुढच्या बाजूची जी ओवरी आहे, जिथं आता बघा त्या देवस्थानचं ऑफिस आहे, त्या पायरीवर निवृत्तीनाथ बसला होता. एका बाजूला सोपानाला घेतलं होतं, एका बाजूला मुक्ताला घेतलं होतं. सगळे ज्ञानोबरायाचं दर्शन करत होते. तेवढ्यात पिंपळाच्या मागच्या बाजूनी ज्ञानोबरायांनी निवृत्तीला पाहिलं. शांत बसला होता, धीरगंभीर, डोळ्यात पाणी नाही, असा कठीण बसला होता. मग ज्ञानोबराय जवळ गेले, समोराचे चालत गेले. ज्ञानोबरायांनी असा नमस्कार केला, जोडून या कर बोलो तो उत्तर. ज्ञानोबरायाने असे दोन्ही हात जोडले आणि हात जोडून म्हणाले, दादा क्षमा करा मला. श्री ज्ञानदेवे जोडून या कर बोलो तो उत्तर स्वामी संगे. असे निवृत्तीनाथाला हात जोडून म्हणाले, श्री ज्ञानदेवे जोडून या कर बोलो तो उत्तर स्वामी संगे. पाळिले पोशिले चालिविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्तीराया, तू माझं पालन केलं, माझं पोषण केलं. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. दादा एखादी तुझी आज्ञा मी पाळली नसेल तर मला माफ कर. दादा पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाला स्वामीचे योगे झालो स्वरूपाकार. उतरलो पार माया नदी. ही माया नदी मी पार पडलो ना दादा, हे तुझ्यामुळे झालं. पण तू शांत बसू नको, तू एकदा बोल माझ्याशी. माझं काही चुकलंय का? माझ्याकडून काय राहिलंय का? तू का बोलत नाहीस? निवृत्तीने अशी मानवर केली तरी तो बोले ना. मुक्ता म्हणायचे, दादा बोल ना, काय झालं सांग ना, का बोलत नाही दादाशी? नामदेवराय म्हणतात, निवृत्तीनाथा तुम्हाला असंही पटत नाही, तुम्ही बोला.
तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात, पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाला निवृत्ती राया, स्वामीच्या योगे झालो स्वरूपाकार, उतरलो पार माया नदी, नामा म्हणे देवा देखविना मज, ब्रह्मी ज्ञानराज मिळविला. नामदेवराय म्हणतात, मला काय बघवेना बाबा यांचं दुःख, निवृत्तीला सांगा बोलायला. मग निवृत्तीनाथानं नामदेवरायाने हलवलं, तुम्ही बोला काय झाले सांगा, का बोलत नाही, आता तो समाधीला चाललाय ना, बोला. आणि मग निवृत्तीने हात उतरिला वदना, आणि मग निवृत्तीराय उठले, ज्ञानोबरायाच्या गालावून हात फिरवला. निवृत्तीराय उठले, निवृत्तीने हात उतरला वदना, आणि मग अशी मिठी मारून म्हणाले, त्यागिले निधान आम्हा लागी. निवृत्तीने हात उतरला वदना, त्यागिले निधान आम्हा लागी, नामा म्हणे देवा पेटला उतासन, करा समाधान निवृत्तीचं समाधान करा. आणि मग ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणि अनेकांच्या डोळा अश्रू येती. निवृत्ती मोठ्या रडायला लागला. तेव्हा नामदेवराय म्हणतात, निवृत्ती राया, अरे तू जर रडायला लागला तर आम्ही काय करायचं, निवृत्ती जर प्रवृत्ती येऊन रडायला लागला तर आम्ही कोणाचं सांत्वन करायचं. तेव्हा निवृत्तीनाथांनी काय सुंदर उत्तर दिले, जीवाचे कान करून ऐका. 750 वर्षापूर्वी लिहिलंय. काय लिहिलंय निवृत्तीराया नामदेवरायांनी. नामदेवराय म्हणतात, नामा का डोळ्यात पाणी आलं माहिती का, अमर्यादा कधी केली नाही याने, गुरु शिष्य पण सिद्धीस नेले. गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा, गोह्य गोप्य माळा मिळविला, फेडिली डोळ्याची अत्यंत पारणी, आता ऐसे सके होणे नाही. गीतेचा असा पहा मोठा सोहळा झाला, गीता मराठीमध्ये आणली, पण डोळ्यात पाणी का आलं, अमर्यादा कधी केली नाही. मी म्हणायचं, जा ज्ञाना, रेडा बोलेन, माझ्या विश्वास ठेवायचा, जायचा, मस्त का वाटायचं, रेडा बोलला, म्हण भिंतीला चल, त्याने माझ्या आज्ञा पाळी जायचं. ज्ञाना नाही रेडा उठणार, रडला माझ्याजवळ, दादा रेडा उठू दे, माझ्या गुरूंची आज्ञा नसल्यामुळे नाही उठला, पण मला म्हटलं नाही दादा सगळं करता आलं, मग रेडा का नाही उठवता आला. अमर्यादा कधी केली नाही आणि शिष्य गुरु पण सिद्धच नेले. गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा, गोह्य गोप्यमा फेडिली डोळ्याची अत्यंत पारणी, आणि आता ऐसे सखे होणे नाही. आता असा परत मित्र होणार नाही, असा भाऊ मिळणार नाही, असं प्रेम मिळणार नाही, कधीच असा माझा परत तुला किती जन्म घेतले तर असा भाऊ मिळणार नाही. म्हणून त्याचं प्रेम रडवतं. नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळ्याशी. नामदेवराय म्हणतात, मी असं पाहिलं सगळे संत कासावीस झाले आणि आपल्या पदराने सगळे डोळे पुसू लागले. असा प्रसंग जीवनामध्ये घडला. 25/11/1296 कार्तिक वद्य त्रयोदशी वार गुरुवार, दुपारी 2:30 वाजता टाइम झाला होता. समाधी विवराकडे सगळे निघाले होते. आता समाधीच्या अगदी जवळ सगळे आले, आणि समाधीच्या सगळे जवळ आल्यानंतर काय चमत्कार पाहिला. आणि मग ज्ञानोबराय म्हणतात, दादा मला आता आज्ञा द्या, आम्ही जाऊ दादा. आणि मग निवृत्तीनाथांच्या डोळ्यातलं पाणी थांबेना. तेव्हा नामदेवराय म्हणतात, तुम्ही कसे वेडे, जरा शांत राहा. निवृत्तीदेव म्हणे काही केल्या समाधान. निवृत्तीदेव म्हणतात, मला समाधान कसं करता तुम्ही, काही केल्या मन राहवत नाही. कसं राहत नाही माहिती का, बांधल्या तळ्याचा फुटला असे पाठ. अरे मोठा धरण बांधलं, ते जर फुटलं तर पाणी आवरतं का. बांधल्या तळ्याचा फुटला असे पाठ, ओघ वारा वाटा मुरताती, बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा, तृण रानमाळ पांगलीसी, हरडी विण कोप पडियली व्योस, दश दिशा पाडस भ्रमताती. नामा म्हणे देवा पेटला उतासन, करा समाधान निवृत्ती. अशी अवस्था झाली. आणि निवृत्तीचं कसं बसं समाधान केलं. आणि मग निवृत्तीशी पोटी धरले देवाने आणि केले समाधान अवघांचे. आणि मग निवृत्तीनाथांना देवाने अशी मिठी मारली, जवळ घेतलं. तुम्ही ऐका, तुम्ही जर रडले ना, तुम्ही रडले ना, हे पोर रडन,
हा सोपाना रडेन, संत रडतील, तुम्ही निवृत्त राहा, तुम्ही शांत राहा. मग निवृत्तीशी पोटी धरले देवाने, केले समाधान अवघ्यांचे, आणि मग सगळ्यांना घेऊन युवराकडे आले. मग देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. एक हात निवृत्तीनाथा ज्ञानाचा धरला, एक हात देवाने धरला. देव निवृत्तीयाने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीच्या माशा घातले माजवन, तैसे जनमन कालवले. नदीच्या माशांना खायला घातल्यानंतर ती मासे कसे गडबड करतात, कसा गोंगाट करतात, असा ज्ञानोबा समाधीच्या दारापर्यंत गेला. सगळा समाज एकत्र आल्याड पल्याड, शांत पिंपळ इंद्रायणी शांत, आसमंत शांत, दाई दिशा धुंद उदया असतावीन, तैसे गगन कालवले. गगन शांत, सूर्य थांबला, सगळी नदी थांबली, इंद्रायणी वाहती थांबली, पिंपळ वृक्षा सळसळ थांबली, आणि ज्ञानोबा समाधी विवरापर्यंत आला. अगदी आतमध्ये प्रवेश करणार तर देवाने एका बाजूने ज्ञानाचा हात पकडला, निवृत्तीनाथांनी ज्ञानाचा एका बाजूने हात पडला. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीच्या माशा घातले माझवर, तैसे जनमन कालवले. आणि मग ना माऊली आतमध्ये गेले, जाऊन ज्ञानेश्वर बसले आसनावरी. आणि मग त्या आसनावर माऊली बसले, पद्मासन घातलं, आणि असे 3 वेळा कर कमल जोडले. सगळ्या नमस्कार केला, म्हणले आता या तुम्ही सगळे जा बाहेर. नामदेवरायांनी समयीच्या वाती वाढवल्या. नारद तुंबर साम गायन करती, नारद तुंबर साम गायन करू कनकाचे ताट धरून गोपिका नारी ओवाळू लागल्या. आणि माऊलींना कणकाचे ताट म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे करून त्याच्यात तेल ओतून दिवे लावून माऊलींना ओवाळण्यात आलं. आणि मग सगळे एक एक बाहेर जाऊ लागले. आणि मग निवृत्तीनाथांनी असा नमस्कार केला, येऊ बाळा, ज्ञाना झाली तुझी इच्छा पूर्ण, येतो आम्ही आता. निवृत्तीशी पोटी धरले देवाने. पुन्हा देवाने निवृत्तीला पोटाशी धरलं, बाजूला नेलं. आणि सोपान मुक्ता ज्ञानोबा का आली. सोपान काका म्हणले, दाद्या ज्ञानोबा, आम्ही सुद्धा लवकर समाधी घेणार, आम्ही पण नाही थांबणार. तुम्ही समाधी घेतली, मार्गशीर्ष महिन्यात आम्ही घेणार. फक्त तुझी समाधी झाल्यानंतर लगेच मी जाऊन सासवडला जाऊन मी समाधी घेणार. ज्ञानोबा काही बोलला नाही. तथास्तु असा आशीर्वाद दिला. सोपाना मागे फिरला, कमरेचा पदर असा खोचला. मग ती हसली गालात. चांगलं आहे ना तुझं, तुला समाधान वाटतं ना समाधी घ्यायला. मी रडणार नाही, रडू माझं कधीच, माझे अश्रू आटले माझे. मला एक प्रश्न फक्त जाता जाता तुला विचारायचा, कधीच तुला प्रश्न विचारला नाही. एक प्रश्न विचारू ज्ञानोबा, विचार ना बाळा, एक प्रश्न विचार. काय बाळा. माऊलींनी मुक्ताच्या असा गालावून हात फिरवला. बोल बाळा, काय पाहिजे तुला. काही नको मला, काही नको. माझा एक प्रश्न आहे, ऐकशील. बोल ना, काय प्रश्न आहे तुझा. मुक्ताई म्हणाली, ज्ञानोबा, आई गेली बाप गेला, तिथून पुढे तू आमची आई आणि बाप झालास. आई गेली बाप गेला, तिथून पुढे तू माझ्यासाठी आई झाला, बाप झाला. केस विंचरली, केस विंचरताना मी ओरडले, रागवले, कधी राग केला नाहीस. पण एक प्रश्न आहे मला, आई गेल्यानंतर बाप गेल्यानंतर माझं सांभाळ करताना तू माधुकरी आणायला जायचा, पण माधुकरी जाताना सोपानाला म्हणायचा मुक्ताचा सांभाळ कर, घर सोडून जाऊ नको, मुक्ताकडे लक्ष दे. नुसतं माधुकरी जर चालला, माधुकरी आणायला चालला तर सोपानाच्या ताब्यात देऊन जायचा. मग मला असा एक प्रश्न आहे ज्ञानोबा, अरे माधुकरी आणायला चालला तर सोपानाच्या ताब्यात देऊन जायचा, आता एवढ्या मोठ्या प्रवासाला चाललाय, मला कोणाच्या ताब्यात देऊन चाललाय. माझी सोय काय. सोपाना आता म्हणतो मी समाधी घेणार महिन्यानी,
महिन्या 2 महिन्यात तो समाधी घेईल, उद्या निवृत्ती समाधी घेईल. आणि याती कुळ माझे गेले हरपून, तुम्हाला जातीत जायचं नाही, माझं लग्न नाही, माझा आधार काय, माझं काय सोय लावलीस. अरे माधुकरी आणायला गेला, सोपानाच्या ताब्यात द्यायचा, आता जाताना मला कोणाच्या ताब्यात देऊन चाललाय. तेव्हा ज्ञानोबरायाचे डोळे भरून आले. त्यांनी पांडुरंगाला हाक मारली, इकडे देवा. देव जवळ आला. मग देवाचा हात ज्ञानोबाने हातात धरला, मुक्ताचा हात हातात धरला आणि देवाच्या हातात हात मुक्ताचा देत देव ज्ञानोबा म्हणाले, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्म ठेवा निरंतर. माझ्या मुक्ताक लक्ष तुम्ही द्या. देवाच्या ताब्यात मुक्ता दिली. आणि मग काय झालं, मग निवृत्तीने गोपाळ आणिले बाहेरी, सगळ्यांना बाहेर आणलं. जाऊन ज्ञानेश्वर बसणे असनावरी आणि जोडिले कर कमल. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्म ठेवा 3 वेळा, तेव्हा जोडिले कर कमळ. झाकेले डोळे ज्ञानदेवे, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. आणि मग सगळ्यांना बाहेर नामदेवरायांनी गोपाळांना आणलं. निवृत्तीने गोपाळा आणिले बाहेरी, निवृत्तीनाथांनी सगळ्यांना बाहेर आणलं. निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा, निवृत्तीने फुलं वाटा, फुलं वाटा, फुलं आणिले गोपाळा, फुलं वाटायला सुरुवात करा. फुलं फुलं घातीय डिशिळा समाधीसी, समाधीसी, घातीय डिशिळा समाधीसी, समाधीसी, सुपनुत बाई साठीची शरीरा, सुपनुत बाई साठीची शरीरा, सुपनुत बाई साठीची शरीरा, सुपनुत बाई साडिती शरीरा, सुपनुत बाई साडिती शरीरा, सुपनुत बाई साडिती शरीरा. म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा 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 निवृत्तीसी, निवृत्तीसी, सुपन्मुक्त बाई साडिती शरीरा, सुपन्मुक्त बाई साडिती शरीरा, सुपन्मुक्त बाई साडिती शरीरा, सुपनुत बाई साडिती शरीरा, सुपनुत बाई साडिती शरीरा, सुपनुत बाई साडिती शरीरा. अनिकाच ते थे उद्विणती मने, अनिकाच ते उद्विणती मने, अनिकाच तेथे उद्गीन मने, अनिकाच तेथे उद्गीन मने. घालितात सुमन समाधीसी, घातिला ती सुमन समाधीसी, सुपन्मुक्त बाई सानिती शरीरा, सुपन्मुक्त बाई सानिती शरीरा, सुपन्मुक्त बाई सानिती शरीरा, सुपनुत बाई
बाप ज्ञान राजा वाटायला भरपूर हे बाप ज्ञान राजा हे बाप बाप ज्ञान राजा बाप 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 ज्ञान राजा बाप ज्ञान राजा पुरुष बाप बाप हे बाप 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 ज्ञान राजा बाप ज्ञान ज्ञान राजा ज्ञान राजा ज्ञान राजा बाप ज्ञान राजा पुरुष पूर्ण बाप 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 ज्ञान राजा बाप ज्ञान राजा बाप ज्ञान राजा पुरुष पूर्ण बाप 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 ज्ञान राजा पुरुष पूर्ण बाप ज्ञान राजा पूर्ण पुरुष पूर्ण पुरुष सोपानुक्तमाई सांडिती शरीर सोपानुक्तबाई निवृत्तीने गोपाळा आणिले बाहेरी घातिली शिळा समाधीची सोपान मुक्ताई सांडिती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी अनिकांची तेथे उद्विग्नते म्हणे घालिता ती सुमने समाधीसी नामा म्हणे नामदेवे भावे केली असे पूजा बाप ज्ञान राजा पुण्य पुरुषा सोपान मुक्ताई सांडिती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी तारीख होती 25/11/1296 कार्तिक वद्य त्रयोदशी वार गुरुवार दुपारी 2:30 वाजता इंद्रायणीच्या काठावर सिद्धेश्वराच्या रावळाच्या शेजारचा नंदी बाजूला करून माऊली आतमध्ये उतरले. निवृत्तीने गोपाळा आणिले बाहेरी आणि त्या समाधीचं दार जडंत करणारे बंद केलं. कार्तिक वद्य त्रयोदशी वार गुरुवार दुपारी 2:30 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानोबराया समाधिस्थ झाले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की. अशा प्रकारे आळंदीमध्ये समाधी सोहळा पूर्ण झाला.